मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो जी.आर. आहे आज शनिवार होता आणि आज देखील जी.आर. आलेला नाही. इव्हन कोणत्याही विभागाचा आज एकही जी.आर. आलेला नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक खूप महत्त्वाचं म्हणजे बघा, या हप्त्याचं म्हणजे मार्चच्या हप्त्याचं वितरण हे हळूहळू नियोजनबद्ध पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो आहे का, ही देखील शंका बऱ्याचशा लाभार्थ्यांना येत आहे. कारण की वितरण फार पुढे जात आहे. आत्तापर्यंत वितरण व्हायला पाहिजे होतं, फक्त मार्चच नाही तर एप्रिलचं पण वितरण व्हायला पाहिजे होतं, पण असं झालेलं नाही. तर त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की लवकरात लवकर वितरणाचा जी.आर. आणा आणि आता एका हप्त्याचं नाही तर 2 हप्त्याचं वितरण करा. 2 हप्ते म्हणजे कोणते, मार्च आणि एप्रिल. कारण एप्रिलचा हप्ता पण संपत आलेला आहे, 25 तारीख आहे. उद्या तर तुम्हाला माहिती आहे 26 तारीख असणार आहे, रविवार असणार आहे, कोणत्याच प्रकारचा जी.आर. येणार नाही. काही लाभार्थी विचारित आहेत की सर विना जी.आरचं पण वितरण होऊ शकतं का. तर विना जी.आरचं वितरण होणार नाही, ही बाब पण अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे जी.आर. येतो आणि त्याच्यानंतर वितरण होतं. मग आता उद्या 26 तारीख रविवार येणार, उद्या तर कोणताच जी.आर. येणार नाही, त्यामुळे उद्या तर वितरण होण्याची शक्यता नाही. तर अशा एकंदरीत या संपूर्ण प्रक्रियेमुळे आपल्याला असं वाटतं आहे की वितरण आता पुढे जाणार का. म्हणजे मार्च हप्त्यामध्ये मिळणारं वितरण एप्रिलमध्ये पण मिळत नाही आणि एप्रिलच्या नंतर उजडणारा महिना म्हणजे मे महिना, तर मे महिन्याच्या मध्ये आपल्याला वितरण जाणार आहे का, अशा प्रकारची शंका किंवा वितरण पुढे जाणार का, या प्रकारची शंका बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या मनामध्ये आता येऊ लागलेली आहे. कारण की बघा ना, 1-1, 2-2, 6-6, 7-7, 8-8, 1-1 हप्ता असं करून हळूहळू नियोजनामध्ये हळूहळू जे आहे वितरणामध्ये गॅप पडत आहे आणि तो नियोजनबद्ध पद्धतीने पाडला जातोय का काय, यावर पण शंका येऊ लागलेली आहे. कारण की बघा, जसं की बघा, स्वतः राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी पण सांगितलं होतं की वितरण ज्या महिन्याचं त्या महिन्यामध्येच करू. मग आता 2 महिने झालेले, मग का नाही झालेलं, ही बाब पण अत्यंत महत्त्वाची आहे. 25 तारीख आहे आणि उद्या रविवार असल्यामुळे उद्या वितरण होणार नाही. तर जे लाभार्थ्यांना जो प्रश्न पडलेला आहे की मग वितरण पुढे जाणार का, कमेंट्समध्ये पण प्रचंड लाभार्थ्यांनी विचारलेलं आहे. तर बघा, वितरण पुढे जाण्याची शक्यता नाही. याच महिन्यामध्ये वितरण होईल आणि खास करून 27-28च्या दरम्यानच वितरणाच्या संदर्भात अपडेट यायला सुरुवात होतील. परंतु एवढ्या उशिरा तरी देखील वितरण व्हायला नाही पाहिजे, लवकर वितरण व्हायला पाहिजे. राहिला मुद्दा पुढच्या महिन्यामध्ये वितरण जाईल का, तर पुढच्या महिन्यापर्यंत वितरणासंदर्भात आपल्याला वाट पाहायची गरज पडणार नाही. पण तरी देखील जरा राज्य सरकारने पण एवढा विलंब का लागतो यावर जे आहे काही अपडेट द्यायला पाहिजे. आणि राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी पण सांगायला पाहिजे की मार्चचा हप्ता कोणत्या कारणामुळे पुढे जातो आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.